माझ्या बहिणीचे लग्न होते, पण मी जाऊ शकलो नाही कारण मला सुट्टी भेटली नाही. जेव्हा रविवारी मी घरी आलो तेव्हा बहिणीचे लग्न झाले होते. बाबा म्हणाले की जर तू तुझ्या बहिणीच्या घरी गेलास तर तिला सासरवास होईल, कारण तिचे लग्न श्रीमंत कुटुंबात झाले आहे आणि तू एक वॉचमन आहेस. 2 महिन्यानंतर मी गुपचूप माझ्या बहिणीच्या घरी गेलो तर तिच्या नवऱ्याला पाहून मला खूप मोठा धक्का बसला, कारण माझ्यासाठी तो दिवस कोणत्या आनंदापेक्षा कमी नव्हता जेव्हा मला बँकमध्ये वॉचमनची नोकरी मिळाली होती. आनंद मला या गोष्टीचा झाला होता की मी आता माझ्या आईवडिलांचा आधार बनेल आणि माझ्या बहिणीला सुद्धा खूप शिकवेल. माझे नाव लखन आहे आणि मी कोल्हापूर शहरातला एका सुंदर गावातला रहिवासी आहे. माझी एकच लाडकी बहीण आहे जिचे नाव निशा आहे, कारण निशा माझ्यापेक्षा छोटी होती, त्यामुळे ती आई वडिलांची आणि माझीही लाडकी होती. माझा तर तिच्यावर खूपच जीव होता. निशाला 10वी मध्ये 80% पुढे मार्क्स मिळाले होते, कारण ती अभ्यासात खूपच हुशार होती. त्यामुळे तिला पुढे शिकायचे होते आणि काहीतरी बनवून दाखवायचे होते. पण घरची परिस्थिती या सगळ्यांना अनुमती देत नव्हती. त्या दिवसात मी सुद्धा घरी रिकामाच बसलो होतो, कारण माझ्याजवळ कोणतीच नोकरी नव्हती. वडिलांचे एक छोटेसे किराणा मालाचे दुकान होते, ज्याच्यातून खूप मुश्किलने आमच्या घराचा खर्च भागायचा. घरची परिस्थिती बघून निशाने पुढचे शिक्षण न घेण्याचा निर्णय घेतला होता, पण मला माहिती होते की तिची इच्छा पुढे शिकायची आहे. ही गोष्ट मी माझ्या बाबांना सुद्धा सांगितली होती. तेव्हा ते म्हणाले होते की ती एवढं शिकून काय करणार आहे, शेवटी तिला घरातलीच तर कामे करायची आहे, शेवटी तिला संसारच करायचा आहे ना. मी गव्हर्नमेंट कॉलेजविषयी माहिती गोळा केली तेव्हा त्या कॉलेजची फी 5,000 रुपये होती. मी माझ्या मित्रांकडून 5,000 रुपये उधार घेतले आणि निशाला म्हणालो की तयार होऊ नये. तेव्हा निशा मला म्हणाली की दादा कुठे जायचे आहे. मी तिला म्हणालो तू लवकरात लवकर तयार होऊ नये, आपल्याला कॉलेजमध्ये तुझे ॲडमिशन घेण्यासाठी जायचे आहे. तेव्हा ती म्हणाली दादा ॲडमिशन फीज कुठून येणार, आणि बाबांनी तर नकार दिला आहे की जितके मी शिकले आहे तितकेच पुरेसे आहे. तेव्हा मी तिला म्हणालो तू काळजी करू नकोस, मी स्वतः याविषयी बाबांसोबत बोलतो. मी ॲडमिशन फीचा सुद्धा बंदोबस्त केला आहे. मी माझ्या काही मित्रांकडून उधार घेतले आहे. जेव्हा मी कामावर जायला लागेल तेव्हा मी त्यांचे कर्ज फेडेल. तू फक्त कॉलेजला जायची तयारी कर आणि मन लावून अभ्यास कर. मला तुला खूप मोठे झालेले बघायचे आहे. तेव्हा निशा म्हणाली नाही दादा, मी बाबांच्या अनुमतीशिवाय कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार नाही. रात्री जेव्हा बाबा घरी येतील तेव्हा मी त्यांना विचारेन. रात्री जेव्हा बाबा घरी आले तेव्हा निशाने त्यांना जेवायला दिले. जेवण जेवल्यानंतर मी त्यांच्याजवळ बसलो आणि त्यांना म्हणालो बाबा तुमच्यासोबत एक महत्त्वाचं बोलायचं आहे. बाबा म्हणाले हो बोल ना बाळा. मी बाबांना म्हणालो जर तुमची अनुमती असेल तर मी निशाचे कॉलेजमध्ये ॲडमिशन करू का. तुम्ही काळजी करू नका, मी फीचा सुद्धा बंदोबस्त केला आहे. तुम्हाला माहिती आहे की निशाला शिकण्याची किती आवड आहे. माझी इच्छा नाही की ती आपल्या घरच्या परिस्थितीमुळे स्वतःच्या स्वप्नांचा बळी देईल. मी तिचा मोठा भाऊ आहे, त्यामुळे माझे कर्तव्य आहे की मी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करेन आणि मी तिची ही इच्छा नक्कीच पूर्ण करणार. तेव्हा बाबा मला म्हणाले तू जर जबाबदारी घेत असशील तर ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही. माझ्याकडे हे थोडेसे पैसे आहेत, हे तुझ्याकडे ठेव. तेव्हा मी बाबांना म्हणालो नाही बाबा, माझ्याजवळ पैसे आहेत, हे तुम्ही तुमच्याजवळच ठेवा. जेव्हा गरज पडेल तेव्हा मी तुमच्याजवळ मागेन. मी लगेच निशाजवळ गेलो. मी तिला म्हणालो सकाळी लवकर तयार होऊन बस, मी बाबांकडून परमिशन घेतली आहे. त्यांना तू कॉलेजला जाण्याची काहीच अडचण नाही आहे. हे ऐकून निशा खूपच खुश झाली होती. तिला त्रास देण्यासाठी मी तिला म्हणालो निशाकडे बघा तर खरं, इतका आनंद झाला आहे की त्या आनंदाने किती फुगली आहे. ती चिडली आणि माझ्यावर नाराज होऊन खोलीतून बाहेर गेली. दुसऱ्या दिवशी मी निशाला घेऊन कॉलेजला गेलो. तिचे ॲडमिशन केल्यानंतर आम्ही परत घरी येत होतो तेव्हा निशा मला म्हणाली की दादा मला पिझ्झा खायचा आहे. आम्ही लोक पिझ्झाच्या दुकानावर थांबलो. मी तिथून एक पिझ्झा ऑर्डर केला. मी त्या दुकानदाराला म्हणालो की एक पिझ्झा पॅक कर. पण निशा म्हणाली की नाही दादा, आपण घरी जाईपर्यंत पिझ्झा थंड होऊन जाईल, इथेच खाऊन घेऊ. म्हणून मी निशाला घेऊन दुकानाच्या आतमध्ये आलो जिथे टेबल होता. आम्ही टेबल जवळच्या खुर्चीवर बसलो. आम्ही दोघं पिझ्झा खाण्यात मग्न होतो तेव्हा मला असे वाटले की कोणीतरी आमच्याकडे बघत आहे. जेव्हा मी बाजूला नजर टाकली तेव्हा तिथे काही गुंड नशेमध्ये निशावर कमेंट्स पास करत होते. या गोष्टीवर मला खूपच राग आला होता. त्यामुळे मी त्यांना धडा शिकवण्यासाठी उठलो तेव्हा निशाने माझा हात धरला. म्हणाली नको दादा, असल्या लोकांच्या तोंडी लागायचं नसतं, चल आपण इथून जाऊयात.
मी त्यावेळी इतका रागात होतो की जर निशा नसती तर कदाचित मी त्यांचा खून केला असता, कारण मी माझ्या बहिणीच्या बाबतीत अशा प्रकारचे शब्द जे ते गुंड वापरत होते, बोलत होते, मी सहन करू शकत नव्हतो. निशाला घरी सोडून मी पुन्हा मित्राला भेटण्याच्या बहाण्याने त्या पिझ्झाच्या दुकानावर गेलो, पण मला ते गुंड तिथे दिसलेच नाही. त्यानंतर 2 ते 3 दिवसांनी कॉलेज सुरू झाले. माझे रोजचीच रुटीन होते की मी सकाळी निशाला कॉलेजला सोडून यायचो आणि कॉलेज सुटण्याच्या वेळेला तिला घ्यायला जायचो. एक दिवस कॉलेज सुटण्यावेळी मी जेव्हा निशाला घ्यायला गेलो तेव्हा मी त्या गुंडामधल्या एकाला कॉलेजच्या बाहेर पाहिले. मुलींच्या कॉलेज बाहेर मुलींची खूप गर्दी होती, त्यामुळे मी निशाला घेऊन घरी आलो. दुसऱ्या दिवशी मी निशाला कॉलेजला सोडल्यानंतर मी विचार केला की आज कॉलेज सुटायच्या अगोदर कॉलेजला जाईन. जर मला तो गुंड दिसला तर त्याला मी चांगलाच धडा शिकवेन. निशाला कॉलेजला सोडल्यानंतर जेव्हा मी घरी परत येत होतो तेव्हा मला रस्त्यात माझा एक मित्र भेटला. तो म्हणाला की एका जागी कामासाठी एका हेल्परची गरज आहे, तू तिथे चौकशी कर. असे होऊ शकते की तुला तिथे काम मिळेल, पण त्यासाठी तुला आजच जावे लागेल, नाहीतर ते कोणाला तरी दुसऱ्यालाच काम देतील. त्यामुळे मी तिथून सरळ कामाची चौकशी करण्यासाठी गेलो. मला वेळेचे भानच राहिले नाही. जेव्हा मी घड्याळ पाहिले तेव्हा 2 वाजले होते. मी लवकर निशाला घेण्यासाठी तिच्या कॉलेजला गेलो, कारण मला पहिलाच खूप उशीर झाला होता. जेव्हा मी कॉलेजला पोहोचलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मला माझा राग अनावर झाला, कारण त्या गुंडामधला एक मुलगा ज्याचे नाव रणवीर होते तो निशाच्या जवळ होता आणि तिच्यासोबत बोलत होता आणि निशा अशा प्रकारे घाबरली होती की तिला घाम फुटला होता. मी लगेच तिथे गेलो आणि त्या मुलाची कॉलर पकडली आणि एक जोरदार त्याच्या कानाखाली मारली. त्या बदल्यात तो सुद्धा मला मारायला लागला. निशा त्याच्या पुढे हात जोडत होती की कृपा करून माझ्या भावाला मारू नका, मी तुमच्या पाया पडते. तो मुलगा मला म्हणाला की एक गोष्ट कान देऊ ऐक, मी तुझ्या बहिणीवर प्रेम करतो आणि मी तिला मिळवल्याशिवाय राहणार नाही. मी तिला तेव्हापासून पसंत करतोय जेव्हापासून मी तिला पिझ्झाच्या दुकानावर पाहिले होते. मी त्याला म्हणालो, तू तुझे थोबाड बंद ठेव, मी तुझे हे डोळे फोडून टाकेल जर माझ्या बहिणीकडे वाईट नजरेने पाहिले तर. तू स्वतःला समजतोस तरी कोण? तेव्हा तो म्हणाला, तू माझे काहीच बिघडवू शकत नाही, तूच काय तर या शहरातला कोणताच माणूस माझं काहीच बिघडवू शकणार नाही. माझ्या डोक्यातून रक्त येत होते आणि रक्ताला बघून निशा वेडी झाली होती. ती मला खूप मुश्किलने घरी ओढत घेऊन आली होती. घरी येताच तिने माझ्या जखमेवर क्रीम लावली. आई माझी जखम पाहून काळजीत पडली होती. मी निशाला सक्तीने मनाई केली होती की या गोष्टीबद्दल बाबांना काहीच सांगू नको. माझ्या डोक्याची जखम खूपच दुखत होती, म्हणून मी खोलीत जाऊन बेडवर पडलो. काही वेळानंतर निशा दुधात हळद टाकून माझ्यासाठी घेऊन आली. तेव्हा माझ्यासमोर दुधाचा ग्लास ठेवत मला म्हणाली, दादा, मी उद्यापासून कॉलेजला जाणार नाही. माझी इच्छा नाही की माझ्यामुळे तुझ्यावर कोणते संकट येईल. आणि तसे तर तो मुलगा एका श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा वाटतोय. आपण गरीब आहोत, आपण श्रीमंतांची बरोबरी करू शकत नाही. त्यामुळे हे चांगले आहे की मी कॉलेजच सोडते. माझा एकच भाऊ आहे, मला त्याला गमवायचे नाही. तेव्हा मी निशाला म्हणालो, तू का कॉलेज सोडणार? आज मी त्याची चांगलीच धुलाई केली आहे. आता बघच तो उद्या येणार नाही. त्यामुळे तुला घाबरायची काहीच गरज नाही. तुझ्या संरक्षणासाठी तुझा हा भाऊ अजून जिवंत आहे. जा, जाऊन अभ्यास कर, मला थोडा आराम करू दे. मी झोपण्याच्या तयारीतच होतो की बाहेरचा दरवाजा वाजायला लागला. या अगोदर मी उठणार की दरवाजा एका जोरदार आवाजाने उघडला गेला. मी पटकन खोलीतून बाहेर आलो तर माझ्यासमोर हत्यारे घेऊन 4 माणसं उभी होती. त्यांच्या मागून एक जाडा माणूस आला आणि मला म्हणाला की तुझेच नाव लखन आहे का? मी म्हणालो, हो, बोला, माझेच नाव लखन आहे. तेव्हा तो म्हणायला लागला की तू माझ्या मुलावर हात उचलून चांगलं नाही केलंस. मी तुम्हा लोकांना या जमिनीवर राहायला अवघड करून ठेवेल. इतक्यात बाबा दुकानावरून घरी आले. तेव्हा तो माणूस बाबांना पाहताच म्हणाला, तू तुझ्या मुलाला समजावून सांग, नाहीतर खूप वाईट परिणाम होतील. त्याला नीट सांभाळून ठेव. माझ्या मुलाला तुझी मुलगी आवडली आहे आणि आजपर्यंत असे झाले नाही की ज्या वस्तूवर माझ्या मुलाने हात ठेवला आहे आणि ती वस्तू त्याला मिळाली नाही. मी लगेच त्या माणसाला म्हणालो, त्या वस्तू होत्या आणि ही माझी बहीण आहे. मी असताना हे असंभव आहे आणि मी अजिबात माझ्या बहिणीचा हात अशा मुलाला देणार नाही की जो उडाणटप्पू आणि दारुडा आहे. तेव्हा तो माणूस रागात म्हणाला, मी तुझी ही बकबक ऐकायला आलो नाही. मी फक्त हे सांगायला आलो आहे की जर तुम्ही लोक इज्जतीने हे स्थळ स्वीकार करसाल तर ठीक आहे, नाहीतर आम्हाला दुसरी पद्धत सुद्धा वापरता येते. त्या माणसाने अशी धमकी दिली आणि घरातून निघून गेला.
तो माणूस गेल्यानंतर निशाने गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांबद्दल आई आणि बाबांना सांगितले. बाबा माझ्यावर रागावू लागले, ओरडू लागले की मी पहिल्यापासूनच नकार देत होतो, पण या मुलाने माझं काहीच ऐकलं नाही. तुला माहिती नाही, हा माणूस आणि याचा मुलगा या शहरातले खूप मोठे गुंड आहेत. कोणा दुसऱ्याचा जीव घेणे यांच्यासाठी मोठी गोष्ट नाही आणि खूप साऱ्या लोकांच्या बहिणी मुलींची इज्जत यांनी बर्बाद केली आहे. मी बाबांना म्हणालो, बाबा मी असताना कोणताच माणूस माझ्या बहिणीकडे वाईट नजरेने बघू नाही शकत. बाबा म्हणाले, बस झालं आता, मला नाही या विषयावर बोलायचं. जाऊन खोलीत आराम करा. सकाळी बघू आपल्याला काय करायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी निशा कॉलेजला जाताना खूप घाबरत होती. तेव्हा मी तिला म्हणालो की तू का टेन्शन घेतेस, मी आहे ना, काहीच नाही होणार. फक्त तू टेन्शन फ्री होऊन तुझा अभ्यासावर लक्ष दे आणि सगळं काही आपल्या भावावर सोड. या गोष्टीला खूप दिवस झाले होते. नाही त्या मुलाला मी कॉलेजच्या बाहेर बघितले होते आणि नाही कोणी आमच्या घरी आले होते. मी विचार केला की ते या गोष्टीला विसरले असतील. पण त्या दिवसानंतर मी एक गोष्ट नोट केली की बाबा थोडे टेन्शनमध्ये दिसत होते. शेवटी एक दिवस मी त्यांना विचारलेच की बाबा काही झालं आहे का, तुम्ही इतकं टेन्शनमध्ये का दिसता, काही टेन्शनची गोष्ट आहे का. तेव्हा बाबा म्हणाले, नाही बाळा, टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही. मला फक्त तुझ्या कामाची चिंता आहे. या गोष्टीसाठी मी मुंबईत तुझ्या काकांसोबत बोललो आहे. ते म्हणाले आहेत की 2-3 दिवसात ते कामाबद्दल चौकशी करून सांगतील. मी बाबांना म्हणालो, बाबा तुम्ही चिंता करू नका, मी इकडेच काम शोधतोय आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काही दिवसात मला इथे काम नक्की भेटेल. आणि जर मी काकांजवळ मुंबईला गेलो तर तुम्हा लोकांना कोण बघणार आणि निशाला सुद्धा कॉलेजला सोडायला आणि घरी आणायला लागते. तेव्हा बाबा म्हणाले, तू निशाची काळजी करू नकोस, मी स्वतः तिला कॉलेजला सोडेल आणि घेऊन सुद्धा येईल. मी काही बोलणार तोच बाबा परत म्हणाले, अरे अजून काम तर मिळू दे. आणि तसे पण तुला इथे कामच मिळत नाहीये. जर इथे काम मिळायचेच असते तर कधीच मिळाले असते. 4 दिवसानंतर मुंबईतल्या काकांचा फोन आला. ते बाबांना म्हणाले की लखनला आजच मुंबईला पाठवून दे, काम भेटले आहे. तेव्हा बाबा म्हणाले, काय काम मिळाले आहे. काका म्हणाले की इथल्या एका बँकमध्ये वॉचमनची गरज आहे. तुम्हाला ठीक वाटत असेल तर लखनला तिथून इकडे पाठव. आणि अशा प्रकारे मी कोल्हापूरवरून मुंबईला गेलो. तिकडे मी काकांच्याच घरी राहत होतो. सकाळ होताच मी नोकरीवर जायचो आणि संध्याकाळी घरी यायचो. ड्युटीच्या वेळेस माहितीच पडत नव्हते की रात्र कधी झाली. माझा संपूर्ण दिवस असाच निघून जात होता. बँकेत रविवारची सुट्टी असायची आणि बाबांनी सारखं घरी येण्यासाठी नकार दिला होता. म्हणाले होते की जर तू प्रत्येक महिन्याला ये जा करशील तर सगळा पगार येण्या जाण्यातच खर्च करून टाकशील. तुझं प्रत्येक महिन्याला घरी येणं ठीक नाही. मी सुद्धा होकार देऊन बाबांना म्हणालो होतो की बाबा जशी तुमची मर्जी आहे मी तसेच करेल. मुंबईला येऊन 2च आठवडे झाले होते की बाबांनी मला फोनवर सांगितले की आम्ही निशाचे लग्न ठरवले आहे. मला हे ऐकून खूप आश्चर्य वाटले होते, कारण निशा आत्ताशी फर्स्ट इयरची स्टुडंट होती. ती खूप छोटी होती आणि तिला अजून शिकायचे होते. मी बाबांना म्हणालो, बाबा तुम्ही इतक्या लवकर निशाचे लग्न करू नका, ती अजून छोटी आहे. तेव्हा बाबा म्हणाले, मुलींचे लग्न याच वयात व्हायला हवे आणि अशी स्थळं सारखी दरवाजावर येणार नाहीत. हे तर आपले नशीब आहे की आपण गरीब असून सुद्धा त्यांनी आपल्या मुलीसोबत नातं जोडलं आहे. मी म्हणालो, ठीक आहे, जसं तुम्ही करसाल तेच बरोबर असेल. तसे पण आई वडील आपल्या मुलांसाठी चांगलाच विचार करतात. आता या गोष्टीला काही दिवस झाले होते की बाबांचा पुन्हा फोन आला. त्यांनी सांगितले की निशाच्या लग्नाची तारीख फिक्स झाली आहे. मला हे ऐकून खूप दुःख झाले होते की माझ्याशिवाय निशाचे लग्न ठरवून तिच्या लग्नाची तारीख सुद्धा आई बाबांनी ठरवली. कारण मी त्या घरातला एकुलता एक मुलगा होतो आणि निशाचा एकुलता एक भाऊ होतो. ती माझी लाडकी बहीण होती. मी बाबांना काहीच म्हणालो नाही. बाबा म्हणाले, गुरुवारी निशाचे लग्न आहे, प्रयत्न कर की लग्नाला येशील. मी बाबांना लगेच म्हणालो, मी नक्की येणार बाबा, ही काय विचारायची गोष्ट आहे का. मी 1 आठवडा अगोदरच सुट्टीचे ॲप्लिकेशन दिले होते जे त्यांनी रिजेक्ट केले होते. सुट्ट्यांसाठी मी खूप पळापळ सुद्धा केली पण मला सुट्ट्या भेटल्या नाहीत. माझे मन म्हणत होते की ही नोकरी सोडून घरी पळून जावे, पण मी असे करू शकत नव्हतो कारण मला ही नोकरी खूप मुश्किलने मिळाली होती. मी फोन करून बाबांना सांगितले होते की बाबा मला सुट्टी भेटत नाही. तेव्हा बाबा म्हणाले होते की काहीच हरकत नाही बाळा, जेव्हा सुट्टी भेटेल तेव्हा तू घरी ये.
पण नोकरी सोडण्याचा विचार करू सुद्धा नको, कारण मी निशाच्या लग्नासाठी खूप सारे कर्ज घेतले आहे, जे तुला आणि मला मिळून फेडायचे आहे. जर तू या नोकरीला सोडशील तर परत नोकरी मिळणे खूप अवघड होऊन जाईल. आणि तू इकडची चिंता अजिबात करू नको, इथे मी आहे ना, मी सगळं काही बघेन. मी हैराण झालो होतो की बाबा अशा प्रकारच्या गोष्टी बोलत होते. एक भाऊ आपल्या सख्ख्या बहिणीच्या लग्नामध्ये येऊ शकत नव्हता. माझी बहीण माझ्याशिवाय लग्न करणार का? कारण प्रत्येक बहिणीची मुलीची इच्छा असते की आपल्या लग्नात आपला भाऊ आणि बाप असावा. मला स्वतःवर खूप राग येत होता की मी या शहरात नोकरीसाठी आलोच का होतो. काका काकी आणि त्यांची पूर्ण फॅमिली लग्नासाठी निघून गेली होती. फक्त एकच मी कम नशिबी होतो, जो आपल्या एकुलत्या एक सख्ख्या बहिणीच्या लग्नात जाऊ शकत नव्हतो. लग्न गुरुवारीच झाले. मला सुट्टी रविवारची होती. मी सकाळी सकाळी माझे गरजेचे सामान बॅगमध्ये ठेवले आणि कोल्हापूरला निघालो. जेव्हा मी घरी पोहोचलो, दरवाजा वाजवला तेव्हा दरवाजा आईने उघडला. मला बघून आईच्या चेहऱ्यावर आनंद आणि थोडीशी भीती दिसली. मी आईच्या पाया पडल्यानंतर निशाचे लग्न झाले आहे हे माहिती असूनही वेड्यासारखा निशाला घरात शोधायला लागलो. मला अशा प्रकारे निशाला शोधताना पाहून आई म्हणाली, बाळा, तुला माहिती आहे ना तिचे लग्न झाले आहे आणि ती या घरातून आपले सासरी गेली आहे. मला निशाशिवाय हे घर खूप रिकामे रिकामे वाटत होते. मी विचार केला की बाबांची परमिशन घेऊन निशाला भेटायला जाईन. दुपारी जेव्हा बाबा दुकानावरून घरी जेवायला आले तेव्हा मी बाबांना म्हणालो की मला निशाला भेटायचे आहे. मला निशाशिवाय या घरात करमत नाही. मला खूप उदास वाटत आहे. मला माझ्या बहिणीला एकदा बघायचे आहे. तेव्हा बाबा घाबरून म्हणाले की लखन बाळा, तुला तिकडे काय घ्यायला जायचे आहे? जेव्हा निशा आपल्या माहेरी येईन तेव्हा तिला भेट. ती आता खूप श्रीमंत कुटुंबात गेली आहे आणि तू एक वॉचमनची नोकरी करत आहेस. असे नको व्हायला की तुझे तिकडे जाणे त्या लोकांना आवडणार नाही आणि तुझ्यामुळे तुझ्या बहिणीच्या घरात वादविवाद होतील. हे बोलणे ऐकून मी विचारात पडलो की वॉचमनची बहीण असणे हा काही गुन्हा आहे का, की त्याच्यामुळे त्याच्या बहिणीला आपल्या भावाला सुद्धा भेटून देत नाही. मी बाबांकडून निशाच्या घराचा पत्ता काढून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला कोणीच पत्ता सांगितला नाही. शेवटी 3 दिवस झाल्यानंतर मी माझी बॅग भरली आणि मुंबईला गेलो. जेव्हा मी बँकेत गेलो तेव्हा मला माहिती पडले की मला नोकरीवरून काढून टाकले आहे. त्याचे कारण हे होते की मी एक सुट्टी घेण्याऐवजी 3 सुट्ट्या घेतल्या होत्या. जेव्हा मी बँकेतून काकांच्या घरी आलो तेव्हा काका खूप रागात होते. ते म्हणाले की मी तुला ही नोकरी खूप मुश्किलने मिळवून दिली होती आणि तू या नोकरीला सुद्धा हातातून घालवले. मी काकांना म्हणालो की तुमच्या तर ओळखीचे अजून खूप जण आहेत. मला कुठेतरी दुसऱ्या जागेवर काम शोधा ना. जर मला काम भेटले नाही तर बाबा खूप रागवतील. तेव्हा काका म्हणाले, ठीक आहे, मी प्रयत्न करतो. मी काकांच्या घरी जवळजवळ 1 आठवडा रिकामा असाच बसलो होतो, कारण मला अजूनही नोकरी कुठे भेटली नव्हती. तेव्हा मला माझ्या एका मित्राचा फोन आला. त्याने मला सांगितले की तो ज्या फॅक्टरीमध्ये काम करत आहे तिथे काही लोकांची गरज आहे. हे ऐकून मी खूप खुश झालो होतो. काका तर घरी नव्हते. मी काकीची परमिशन घेतली आणि त्यांना सांगितले की काकांना सांगा मला काम भेटले आहे. मी घरी परत जात आहे. मी तिथून कोल्हापूरला जाण्याची बस पकडली आणि घरी निघून आलो. घरी जाताच मी माझी बॅग ठेवली आणि माझ्या मित्राला भेटायला गेलो. माझा मित्र मला त्याच्या फॅक्टरीमध्ये घेऊन गेला. त्याने आपल्या मालकाशी माझी भेट घडवून दिली. तेव्हा मला तिथे काम मिळाले. नोकरी खूप चांगली होती. मी खूप खुश होतो की मला माझ्याच शहरात काम मिळाले आहे आणि आता मला दुसऱ्या शहरात जाण्याची काहीच गरज नाही. दुसऱ्याच दिवशी मी फॅक्टरीमध्ये कामाला जाण्यास सुरुवात केली. फॅक्टरीचा नियम होता की आठवड्यातून 5 दिवस काम करायला लागते आणि 2 दिवस सुट्टी भेटते. मला घरी येऊन 2 आठवडे झाले होते, पण जेव्हा मी घरी जायचो तेव्हा घर मला खायला उठत होतं. घरातला जसा काय आनंद संपून गेला होता. मला निशाची खूप आठवण येत होती. पण जेव्हा कधी मी बाबांना निशाला भेटण्याची गोष्ट करायचो तेव्हा ते माझे बोलणे टाळायचे की रोज रोज मुलींच्या घरी जाणे चांगले नसते. मी मागच्या आठवड्यातच निशाला भेटून आलो आहे. ती तिच्या संसारात खूप खुश आहे. शेवटी मी एक दिवस बाहेरून निशाचा घराचा पत्ता शोधला आणि आई बाबांना न सांगता सुट्टीच्या दिवशी निशाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. सुट्टीच्या दिवशी मी स्वच्छ इस्त्रीचे कपडे घालून भेटलेल्या पत्त्यावर गेलो. मी आज खूप खुश होतो की मी आज माझ्या लाडक्या बहिणीला भेटणार, कारण मी माझ्या बहिणीला बघून 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले होते.
जेव्हा मी घराच्या समोर गेटवर पोहोचलो तेव्हा तिथे 2 दष्टपुष्ट गार्ड उभे होते. घर खूप आलिशान आणि सुंदर होते. ते एखादे राजमहलच वाटत होते. मी मनात विचार केला की माझी बहीण किती नशीबवान आहे जी या आलिशान बंगल्यात संसार करते. मी विचार केला की बाबा खरंच बोलत होते की निशा खूप श्रीमंत घरी गेली आहे आणि महाराणीसारखे जीवन जगत आहे. जेव्हा मी आतमध्ये जायला लागलो तेव्हा गार्डने मला थांबवले. मी त्यांना सांगितले की मी निशाचा भाऊ आहे आणि तिला भेटायला आलो आहे. तेव्हा त्या गार्डने मला आतमध्ये जाऊन दिले. जेव्हा मी मेन दरवाजाच्या आतमध्ये गेलो तर समोरचे दृश्य पाहून मला धक्का बसला. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की हे घर त्याच गुंडाचे आहे आणि तो गुंड दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या बहिणीचा नवरा आहे आणि माझी बहीण त्याच्या डोक्याची मालिश करत होती. जेव्हा निशाची नजर माझ्यावर पडली तेव्हा तिने पटकन आपले हात मागे घेतले आणि पळत पळत येऊन मला मिठी मारली. माझ्या बहिणीचा नवरा माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि मला टोमणा देत म्हणाला, मी तुला म्हणालो होतो ना की मी तुझ्या बहिणीला मिळूनच दाखवणार. बघ आता मी माझे बोलणे खरं करून दाखवले आहे आणि तू काहीच करू शकला नाहीस. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मला आता थोडे थोडे समजू लागले होते की मला दुसऱ्या शहरात का पाठवले गेले, का मला निशाला भेटून देत नव्हते. मी माझ्या बहिणीच्या निशाच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला आणि घरी निघून आलो. घरी येऊन मी खूप रडलो. आईने मला रडायचे कारण विचारले तेव्हा मी तिला म्हणालो, तुम्ही लोकांनी निशासोबत असे का केले? तुम्ही तिचे आयुष्य का बर्बाद केले? का त्या गुंडासोबत तुम्ही तिचे लग्न लावून दिले? बाबा हे सगळं ऐकत होते. ते खोलीच्या बाहेर आले आणि म्हणाले की लखन बाळा, आम्ही जे काही केले आहे ठीक केले आहे. कारण जर आम्ही असे केले नसते तर त्या लोकांनी आमच्या मुलाला म्हणजे तुला मारून टाकले असते. ज्या दिवशी ते लोक आपल्या घरी आले होते त्याच्या दुसऱ्याच दिवशी ते माझ्या दुकानावर आले होते. मला त्यांनी ही धमकी दिली की जर मी निशाचे लग्न त्यांच्या मुलासोबत लावून दिले नाही तर ते लोक तुला सोडणार नाहीत. मी तुला गमावण्याच्या भीतीने निशाचे लग्न त्यांच्या मुलासोबत लावून दिले. कारण जर मी असे केले नसते तर खरंच त्यांनी तुला कोणते ना कोणते नुकसान नक्कीच पोहोचवले असते. आम्ही म्हातारपणात तरुण मुलाचे दुःख पाहू शकलो नसतो रे. त्यामुळेच मला हे ठीक वाटले की निशाचे लग्न रणवीर सोबत लावून देऊ. लग्नानंतर निशा एक वेळ घरी आली होती. तिने सांगितले की तिच्या सासरची मंडळी आणि तिचा नवरा रणवीर तिच्यासोबत खूप चांगले वागतात. मी बाबांना म्हणालो, तुम्हाला जे काय वाटत असेल तुम्ही ते बोला, पण मला वाटते की निशा तिथे खुश नाहीये आणि तसे पण ते या शहरातले विख्यात गुंड आहेत. मग ते कसे काय कोणाच्या बहिणीला मुलीला खुश ठेवू शकतात? जर मी इथे असतो तर कधीच मी माझ्या बहिणीचे लग्न त्या माणसासोबत होऊन दिले नसते. बाबा म्हणाले, त्यामुळेच आम्ही तुला मुंबईला पाठवले होते म्हणजे तू या गोष्टीपासून दूर राहशील. असेच दिवस निघून गेले. निशाच्या लग्नाला 1 वर्ष होऊन गेले होते. या दिवसात निशा 2 ते 3 वेळा घरी आली होती. काही दिवसानंतर तिला मुलगी झाली. आम्हाला माहिती पडले की निशा हॉस्पिटलमध्ये आहे तेव्हा आम्ही लगेच हॉस्पिटलमध्ये गेलो. निशाची परिस्थिती खूपच सिरियस होती. डॉक्टरचे म्हणणे होते की तिचा ब्लड प्रेशर लो झाला आहे त्यामुळे ती बेशुद्ध झाली आहे. पण काळजी करण्याची काहीच गरज नाही, ती लवकरच शुद्धीत येईल. डॉक्टर बाळाला म्हणजे निशाच्या मुलीला तिच्या बापाकडे देत म्हणाली, सर्वात प्रथम तुमचे अभिनंदन की तुमच्या घरी लक्ष्मी जन्माला आली आहे. पण मला हे सांगताना दुःख होत आहे की तुमची मुलगी आयुष्यभर आपल्या पायांवर चालू शकणार नाही. हे ऐकताच निशाचा नवरा म्हणजे रणवीर जोरजोरात रडू लागला. इतक्यातच ऑपरेशन थिएटरमधून दुसरे डॉक्टर आले आणि म्हणाले की तुमच्या पेशंटला शुद्ध आली आहे, आता तुम्ही त्यांना भेटू शकता. मी, आई आणि बाबा पळत त्या खोलीत गेलो तेव्हा निशा आम्हाला बघून खूप खुश झाली होती. निशाला बघताच माझ्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. तर निशा मला म्हणाली, दादा काळजी करू नकोस, मी बिलकुल ठीक आहे. माझं बाळ कुठे आहे? तुम्ही तिला पाहिले का? तेव्हा मी तिला म्हणालो, हो बघितले आहे ना, अगदी तुझ्यासारखीच सुंदर आहे. तितक्यातच निशाची सासू आणि सासरे त्या खोलीत आले आणि खूप प्रेमाने निशाच्या तब्येतीविषयी विचारायला लागले. मी तर हे सर्व पाहून हैराण झालो होतो कारण निशा सुद्धा त्यांना आई आणि बाबाच म्हणत होती. निशा आपल्या सासूला म्हणाली, आई रणवीर कुठे आहेत? माझी मुलगी कुठे आहे? मला तिला बघायचे आहे. तेव्हा तिची सासू तिला म्हणाली, बाळा रणवीर म्हणतोय की मला निशाचा सामना करण्याची हिंमत नाहीये. निशा आपल्या सासऱ्यांना म्हणाली, बाबा तुम्ही बाहेर जा आणि रणवीरला आतमध्ये घेऊन या.
तिचे सासरे बाहेर गेले आणि रणवीरला आपल्यासोबत घेऊन आले. रणवीर खाली मान घालून नजर खाली करून उभा होता, कारण तो निशाचा गुन्हेगार होता. कारण तो एक गुंड होण्यासोबतच नशेच्या गोष्टींचा सुद्धा वापर करत होता. त्याने खूप साऱ्या लोकांच्या मुलींची इज्जत खराब केली होती आणि आज जेव्हा देवाने त्याला मुलगी दिली तेव्हा त्याला जाणीव झाली की एक मुलगी आपल्या आईवडिलांसाठी किती महत्त्वाची असते. रणवीर निशासमोर हात जोडून उभा होता. तिला माफी मागत होता की निशा, मला माफ कर. मी तुझ्यासोबत खूप वाईट केले आहे. कदाचित आज मला त्याची शिक्षा भेटली आहे की माझी मुलगी जन्मताच अपंग आहे. तो आपल्या आईवडिलांची सुद्धा माफी मागायला लागला, कारण त्याचे वडील एक चांगले माणूस होते आणि त्यांना कोणते वाईट काम करण्याची इच्छा नव्हती. पण रणवीरच्या गुंडागर्दीमुळे इच्छा नसूनही ते वाईट कामात आपल्या मुलाची साथ देत राहिले. पण त्या नवरा बायकोची वागणूक निशासोबत खूप चांगली होती. ते सख्ख्या आईवडिलांसारखेच निशावर प्रेम करत होते. रणवीर निशासमोर हात जोडून म्हणाला की मी सगळ्यांचा गुन्हेगार आहे, पण आजपासून मी तुम्हा सगळ्यांना वचन देतो की मी प्रत्येक वाईट काम सोडून एक चांगला माणूस बनेल. जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही, माझा देवसुद्धा मला माफ करणार नाही. त्या दिवशीपासून रणवीरने सगळी वाईट कामं सोडली. जेव्हा निशाची मुलगी 3 वर्षाची झाली तेव्हा डॉक्टरने तिला आशा दिली की तिची मुलगी खूपच लवकर तिच्या पायांवर चालू शकेल. काही वर्ष तिचे उपचार होत राहिले. त्यानंतर निशाची मुलगी पूर्णपणे ठीक झाली. ती तिच्या पायांवर चालू शकत होती. त्या दिवशी रणवीरने अनाथाश्रममध्ये अन्नदान केले होते. त्याने प्रत्येक त्या मुलीची माफी मागितली जिचे रणवीरमुळे आयुष्य खराब झाले होते. आणि आता रणवीर एक चांगला माणूस झाला होता. आज माझी बहीण तिच्या जीवनात खूप खुश आहे. तिला बघून मला सुद्धा आनंद होतो आणि मी देवाचे खूप खूप आभार मानतो की माझी बहीण आपल्या आयुष्यात खूप खुश आहे. देव सगळ्यांच्या बहिणींना असेच आनंदात ठेव, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.